मुळात आपली हिंदू संस्कृती जी आहे ती नारी शक्तीला सन्मान देणारी संस्कृती आहे। हिंदू धर्मानं जन्माला आलेल्या माणसाला पहिल्यांदा जर काय शिकवलं तर त्याला मातृदेवो भव शिकवलं आणि नंतर पितृदेवो भव, तो पण पिणारा नसेल तर। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, जिथे नारीची पूजा होते तिथेच देवी देवतांचं वास्तव्य होतं, असं शिकवणारा अन्न आपला हिंदू धर्म आहे। आपण बघा माता माऊल्यांना, हिंदुस्थानाचा देव महादेव आहे आणि देवी आई भगवती आहे। महादेवाचा उत्सव करण्यासाठी हिंदुस्थानानं किती रात्री राखीव ठेवलेले आहे? एकच, शिवरात्र। पण जगदंबेचा उत्सव करायला किती रात्री राखीव आहे? नवरात्र, 9 दिवस खिचडी, 9 दिवस उपासना, आनंद, उत्सव, भक्ती। अर्थात मातृशक्तीचा गौरव करणारी आपली मूळ संस्कृती आहे। आणि त्याच्यामागचं कारण असं आहे, दर्जेदार माता असल्याशिवाय दर्जेदार पुत्र निर्माणच होऊ शकत नाही। तुम्ही बघा, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, पण अवधूत भाऊ त्याच्यात मेक अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हवे असतील तर अगोदर राजमाता जिजाऊ जन्मालाच घालावी लागते, तेव्हा आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, पण असं म्हटलं पाहिजे राजमाता जिजाऊ आई साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या। म्हणजे देशाला खरी गरज जिजाऊंची। संतांचं म्हणणं आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। कुळ पवित्र असावं लागतं, भूमी दर्जेदार असावी लागते। दादा आंबा खायचा असला तर कोय आंब्याचीच लावावं लागती, बाबळू लावली तर तिला आंबे येतील का? नाही, मी लय खत घातलं बाबळीला, लय व्यवस्थित पाणी टाकलं, निगा राखली का आंबे यावा म्हणून, कस काय येतील आंबे? औरंगजेब तेच तर म्हणत होता ना, हमारे बंजर जमीन में ऐसे छत्रपती शंभूराजे जैसे योद्धे क्यों पैदा नहीं होते? त्याची तक्रार तर ती होती। त्यासाठी गुणवत्ता असावी लागते। आणि आपल्या हिंदू संस्कृतीनं तिला ढेप टाकावं लागलं। तिला सरकी टाकावं लागणार आहे। अशीच ओरडते का ती? चांगलं काय, कोण जाते? दादा गेला की दादा? ती कीर्तनाला जे आले नाही ना त्यांना ओरडून सांगते, तुम्ही का गेले नाही? मातृशक्तीचा गौरव करणारी आपली संस्कृती। त्यामुळं मी माता भगिनींना सुद्धा सांगत असतो की हिंदू धर्म टिकला पाहिजे किंवा हिंदू धर्म वाढला पाहिजे, याच्यासाठी सर्वात मोठा अट्टाहास जर कोणाचा पाहिजे तर तो मातृवर्गाचा पाहिजे।
तुमची इच्छा पाहिजे, तुमच्या घरामधले पोरं हिंदुत्ववादी असले पाहिजे. तुमची इच्छा पाहिजे, तुमची पोरं कपाळाला टिळा लावणारी पाहिजे आणि गर्व से कहो हम हिंदू आहे मानणारी पाहिजे. का ते तुम्हाला सांगतो. तुम्ही आजचे ताट माना करून कीर्तनात बसलाय ना, त्याचं एकमेव कारण आहे, या मातीतला हिंदू धर्म जिवंत आहे म्हणून तुम्ही बसलाय. कारण देवानं काय झालंय, निसर्गानं स्त्री आणि पुरुष हे दोनच पात्र बनवले, स्त्री आणि पुरुष. पण त्यांच्यातल्या एका स्त्रीला आई म्हणायचं, एकीला बहीण म्हणायचं, एकीला आत्या म्हणायचं, एकीला मावशी म्हणायचं, एकीला काकी म्हणायचं, एकीला मामी म्हणायचं, हे शिकवणारा जर कोण असतो तर त्याचं नाव हिंदू धर्म आहे. आईला आई, बहिणीला बहीण, मामीला मामी, काकीला काकी, मावशीला मावशी, आत्याला आत्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा गावातनं फिरत असता, चौकातनं जात असता, तुम्हाला एक विश्वास असतो की माझा भाऊ मला बहीण मानणार आहे, माझा भाचा मला मामी मानणार आहे, माझा पुतण्या मला काकी मानणार आहे, माझा मुलगा मला आई मानणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत असता. का? ही शिकवण हिंदू धर्माची आहे. बाकीच्या धर्मांचा जर अभ्यास केला तर असं काही नाही. बहीण बायको होती, अहो मुलगी बायको झाल्याची उदाहरण आहे. नाती गुती तिकडं तसला काही पत्ताच नाही. मुळात स्त्रीला व्यक्तीचा दर्जाच द्यायला तयार नाही. अनेक धर्म त्यांना एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं. जर या मातीतला हिंदू धर्म संपला ना माता मावल्यांनो, तर आपल्याला सुद्धा तोंड झाकून जागल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. तुम्हाला तोंड झाकून जागावं लागेल. का? विश्वासच नाही कुणावर, कोण कोणत्या भावनेनं पाहिजे याचा विश्वास जेव्हा संपतो तेव्हा पर्याय शिल्लक राहतो तोंड झाकणे, न दिसू देणे. त्यामुळं आपला धर्म शिल्लक आहे म्हणून स्वातंत्र्य शिल्लक आहे. आणि माता भगिनींना तर हिंदू धर्मानं फार चांगले दिवस दिले. इथली संस्कृतीच नाही, इथली स्त्रीला नेतृत्व करायलाच लावणारी संस्कृती. अवधूत भाऊ आपल्याकडे रामचंद्र प्रभूंना विचारलं काय तुमची ओळख, ते म्हणतात कौसल्यानंदन. गोपाल कृष्णांना विचारलं काय तुमची ओळख, ते म्हणतात देवकी नंदन, यशोदानंदन. म्हणजे मुलाची ओळख ही आईच्या नावानं सांगण्याची आपली संस्कृती आहे. मध्ये ती थोडी लोप पावली होती, पण आता परत सुरू केलं आपण. आता मंत्र्यांनी सुद्धा पाट्या काय लावल्या, एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, त्यांचं पाठ आहे म्हणून सांगितलं. तर बाकीच्यांच्या आयांची पाठ नाही माझी, पण ते फेमस झालं होतं तेव्हा. आणि आपण सगळ्यांनीच या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांनीच संकल्प काय करायचा, कोणी जर नाव विचारलं स्वतःचं नाव सांगायचं, आईचं सांगायचं, बापाचं सांगायचं, मग आडनाव सांगायचं. आई का दुर्लक्ष ठेवायची? तिचं तर फार मोठं योगदान आहे जडणघडणीमध्ये. त्यामुळे आईचं नाव मिरवलंच पाहिजे अभिमानानं, प्रत्येकानं मिरवलं पाहिजे. लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा आता तशीच नावं टाकली पाहिजे. दुकानांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा तशीच नावं आपण टाकली पाहिजे. काळाची गरज आहे आणि ती आपली संस्कृती हो. पहिल्यापासूनच तशी संस्कृती आपली. स्त्रीला मोठेपण देणारे, स्त्रीला नेतृत्व करायला लागणारी, नारी शक्तीचा गौरव करणारी आपली संस्कृती. काय होतं, एकामुळं बाकीच्यांचं नाव खराब होतं. आपल्याकडे सुद्धा काही पुरुषी मानसिकता विचित्र असणारी लोक जन्माला आली की ज्यांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार केला. पण ज्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांना आपण धडा शिकवला. म्हणजे रावणानं स्त्रीला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. रावणाची सर्वात मोठी जर चूक काय झाली, रावण सामान्य नाही. रावण मूलतः प्रचंड श्रीमंत आहे. सोन्याची लंका आहे, कोटी गरजेत, कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी गर 24 कॅरेट सोन्याची शुद्ध कांचनाची. एवढा श्रीमंत आहे. आपण 5 बोटात अंगठ्या घातल्या तर मोजत नाही पुढच्याला.
त्याची 7 कोटी गरज सोन्याची, काय दाराला असेल. आणि विद्वान पण लय हो. लोखंडे पाटील आज जे सोशल मीडियावर शिवतांडव स्तोत्र सारखं फिरतंय, वेगवेगळे गायक ते गात आहे. जटाटवी गलजल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं. कळत काहीच नाही पण कानाला गोड लागत आहे. रोज पोर ऐकतात ते, गाड्यांमध्ये सर्रास लावतात ते. काय वैशिष्ट्य आहे माहितीये का? कवी रावण आहे. त्याचे शिव तांडव स्तोत्र ज्याने रचलं त्याचं नाव रावण आहे. रावणाचं काव्य आहे ते. रावण शंकर भक्त होते, शिव भक्त होते. ते इतकं अप्रतिम झालं की दसऱ्याला आपण रावण जाळतो, पण त्याचं शिवतांडव स्तोत्र मात्र आपण म्हणतो. मग एवढा विद्वान आहे, एवढा हुशार आहे, एवढा श्रीमंत आहे, मग दसऱ्याला का जाळतो? एकमेव कारण, इच्छा नसताना स्त्रीवर जबरदस्ती केली. आणि बघा आपल्या देशात माझे काही गुन्हेगार सुद्धा मित्र आहे, ते मला सांगतात की आम्ही जेव्हा जेलमध्ये असतो, जे दरोडा टाकून आले, खून करून आले, वेगवेगळे गुन्हे करून आले, त्यांचं आपापलं एक स्टेटस असतं. पण आमच्यात सगळ्यात थर्ड क्लास कोण? जे बलात्कार करून आले ते लय नालायक आमच्या, त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे विनयभंग करून आले त्यांना आम्ही किंमत देत नाही. का? गुन्हेगारांना सुद्धा बलात्कार मान्य नाही, जबरदस्ती मान्य नाही. आमच्या ते जुने आजोबा मला भेटले होते. ते म्हटले, महाराज एका गोष्टीची काळजी घ्यायची, काही वाहू द्या आयुष्यात, फक्त चोरी आणि बलात्कार करू नका, काहीच कमी पडत नाही. बाकी काही वाहू द्या, काही पण राहू द्या. जिथं समस्या आहे तिथं तोडगा आहे, जिथे अडचण आहे तिथं तोडगा आहे. पण या 2 गोष्टी ना माणसाला संपवतात, चोरी आणि बलात्कार. भाऊबंद सुद्धा स्वीकारत नाही चोराला, आणि भाऊबंद सुद्धा स्वीकारत नाही बलात्काराला. ज्या व्यक्तिमत्वांनी अशा पद्धतीनं नारी शक्तीचा अनादर केला त्यांना हिंदुस्थानानं सोडलं नाही. आणि दसऱ्याला आपण जो रावण जाळतो, सगळ्या माझ्या भावंडांनी ऐका, दसऱ्याला जो रावण जाळतो त्याच्या मागे आपल्याला आपल्या हिंदू बांधवांना तोच संदेश द्यायचा आहे की स्त्री ही उपभोगाची वस्तू नाहीये, तर ती आपल्या देवाऱ्यातली देवता आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार करायचा. आणि ज्यांनी असे प्रयत्न केले स्त्रियांना, बरं मी लई याच्यावर विचार केला की जर स्त्री आणि पुरुष दोघं सारख्या पद्धतीने जन्माला आले तर स्त्रियांवर असा अन्याय का झाला असेल? झाला काही घरांमध्ये आजही होते, त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. वयघरात चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवल्या स्त्रिया. अनेक घरांमध्ये आजही आपल्याला तशी परिस्थिती पाहायला मिळते. मी त्यावर गुरुजी फार अभ्यास केला, काय कारण असेल? उत्तर सापडलं. अनेक वर्षांपूर्वी काही विचित्र पुरुषी मानसिकता असणाऱ्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की महिला आपल्यापेक्षा हुशार आहे. बरं, सगळ्यांनाच हे मान्य आहे ते आपल्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही बघा, आपण लय पाटील पाटील म्हणून मिरवतो गावात, पण जेव्हा मीटिंग फायनल करायची असते एखाद्या व्यवहाराची, एखाद्या विषयाची, एखाद्या महत्वाच्या कामाची, आपण काय म्हणतो पुढच्या पार्टीला? ठीक आहे, आपलं सगळं डन झालं, पण एकदा मला तिला शब्दभर विचारू म्हणतो ना आपण. काय कारण राहतं बरं तिला शब्दभर विचारू द्या असं म्हणण्यामागं? याला 100% खात्री आहे, आपला निर्णय चुकू शकतो, पट्ट्याची बायको चुकूच शकत नाही. आणि त्या सुद्धा नेहमी म्हणत असतात, तुम्ही मला विचारल्याशिवाय निर्णय नका घेत जाऊ. कायम त्यांच्या तोंडात हे वाक्य राहतं, तुम्ही लय भोळे. त्या जेव्हा जेव्हा म्हणताना तुम्ही लय भोळे,
तेव्हा तेव्हा त्यांना हेच म्हणायचं राहतं, तुम्ही लई येडे. पण महिलांना ते कौशल्य दिले. तुम्हाला आवाज येतो ना, ते आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. प्रचंड त्यांना देवाने इतक्या क्षमता दिलेल्या आहे. ते आपल्याकडे बागा बगीचा कार्यक्रम असतो बघा, बागा बगीचा श्रीधर भाऊ, म्हणजे अरेंज मॅरेज जिथं सुरू आहे अजून तिथं ते बागा बगीचे कार्यक्रम आहे. आणि अरेंज मॅरेज मध्ये ना प्रोसेस थोडी मोठी आहे, पण ती लय कामाची. आपले जुने लोक जे होते ना ते रूप नव्हते बघत, कुळ बघायचे. मी म्हटलो ना कुळाची गुणवत्ता पाहिजे. भारतीय स्त्रीची गुणवत्ता फार चांगली. म्हातारी माणसं घरी यायची, पोरांना म्हणायचे जमलं रे तुमचं. ते म्हणतच नव्हतं व्हॉट्सअपला फोटो मागवा. जमलं तर जमलं बा, काय आता बाप आमचा रूप पाहणार नाही, गुण पाहिजे. पोरीला सांगायचे जमलं बरं का बाई तुझं. ती कधी म्हटली नाही बा इन्स्टाचं प्रोफाईल चेक करू द्या, नाही म्हटली. आपल्याकडं मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला तिच्याबद्दल तर माहिती विचारली जायची, पण अजून एक प्रश्न विचारला जायचा, मामाचं नाव काय, मामाचं गाव कोणतं, का तो पोरगा नांद्याला पाठवायचा का मामाकडे. ते मामाचं गाव विचारण्यामागं विज्ञान फार मोठं होतं, की बापाचं कुळ लक्षात आलं रे, पण आईचे गुणसूत्र कसे हे बघण्यासाठी तिच्या मामाचा इतिहास बघायचे. मग तो प्रसिद्ध गाडा मालक आहे का, चांगला शेतकरी आहे का, राजकारणात आहे का, का तो जर त्या सगळ्या कला गुणांमध्ये असला तर पुढच्या पिढीत सुद्धा ते गुण संक्रमित होते. आज हे गाड्यांचा छंद, तरुण पोरं खिशात 1.5-2 लाखाचे मोबाईल राहतात, पण गाड्यांमागे पळा. का माहितीये का, ते रक्तात आलेली ती आवड, ती वंश परंपरेने आलेली. ते काय सोपं नाही दादा. बैलाला इतकं प्रेम करावं लागतं, इतकं खाऊ पिऊ घालावं लागतं. तो एक छंद आहे आणि तो हिंदूंच्याच घरात आहे. पोटच्या लेकरासारखं त्या बैलाला खाऊ पिऊ घालतात आपली पोरं. फक्त अंडे तेवढे खाऊ घालू नका. अटॅक येऊ राहिले हो बैलांना, ते शाकाहारी ना, ते बंद केलं पाहिजे. खाऊ घालणाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे हे चूक आहे म्हणून. त्याला त्रास होतो दादा त्या अंड्याने. सगळे नाही पण जे खाऊ घालतात ते सगळे कलागुण, ते सगळी वैशिष्ट्य पुढच्या पिढीत उतरली पाहिजे. ही पद्धत होती की त्या मुलीचं कुळ बघायचं, त्या मुलाचं कुळ बघायचं, त्यांची वास्तविकता, मामा इकडचं सगळं. ते आत्ता सुरू झालं. मला कॉलेजमध्ये ती आवडली. रूप पाहिलं नुसतं, तिचं कुळ पाहिलंच नाही. 1.5 महिन्यात तिला दुसरा आवडला, गेली ना ती. ते कुळाची गुणवत्ता आहे. पण समज इतकी जबरदस्त आहे त्यांना. भाऊ आपण जर मुलगी पाहायला गेलो ना, अगोदर 2-4 जण सोबत घेतो आणि त्यांच्या कानात म्हणतो तुम्ही नीट बघा. करायची याला चुलता सोबत, मामा सोबत, भला मोठा जाता घेऊन पोरकी पाहायला जाऊन बसतात बैठकीत. ते बागा बगीचा कार्यक्रम सुरू होतो. ती खुर्चीवर येऊन बसते, पाटावर येऊन बसते, प्रश्न उत्तर हा टकमक सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखा तिच्याकडे बघतो. आता लग्न करायचंय ना, पाहिली पाहिजे म्हणजे. मग ती प्रश्नांची उत्तर देते, पाया पडत ती निघून जाते. हे चुलत्याच्या कानात म्हणते परत बोलवा तिला, मला नीट दिसले नाही. मग चुलता त्या मुलीच्या बापाला लग्न करायचंय पोरीचं, तिलाच पाठवा. पोहे घेऊन तिलाच पाठवा, चहा घेऊन तिलाच पाठवा. तिला म्हणावं 7-8 चक्रा मारा आमच्या भाऊसाठी. ती बिचारी डोक्यावर पदर असतो साहेब, नजर खाली असते, वर मान करत नाही. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला तेव्हाही मान वर केली नाही, डोक्यावर पदर होता. नंतर चक्रा जेवढ्या मारल्या, मान खाली, डोक्यावर पदर आहे, अत्यंत शांत. हा प्रत्येक वेळी टकमक टकमक बघतोय. झाला बागा बगीचा कार्यक्रम.
गेला घरी, आणि घरी गेल्या गेल्या आईनं त्याला प्रश्न विचारला, दादा कशी आहे रे पोरगी? दादाचं उत्तर काय माहितीये? आई मला नीट दिसलीच नाही, तिचा फोटो व्हॉट्सअपला माग. दादाचा प्रॉब्लेम काय? मला काही नीट दिसली नाही. ते मग आई मग परत यांना फोन करते, अहो ते तुमच्या पोरीचे फोटो, त्या आमच्या दादाला व्यवस्थित अजून तो कन्फ्यूज आहे, जरा कायमच कन्फ्यूज आहे तो, जरा त्याला फोटो जरा पाठव बरं. पण आता मुलीची बाजू सांगतो. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालू होता. मान खाली होती, नजर झुकलेली होती. पाया पडून गेली, मान खाली होती, नजर झुकलेली होती. तिथं परिसरात चक्रा मारल्या, मान खाली होती, नजर झुकलेली होती. पण असे पाहुणे उंबरठा ओलांडतात, आणि घरातलं महिला मंडळ, वडीलधारे माणसं विचारतात, बाई तुला आवडला का नवरदेव? ती म्हणत नाही, आत्या तू सांग, काकू तू सांग, बाबा तुम्ही सांगा. अहो जाड आहे का बारीक आहे, उंच आहे का ठ्यांगणा आहे, केस आहे का उडाले, अहो सगळं ती सांगते. का? ती तर मानच वर केली नाही, तिने तर बघितलंच नाही. तिला कळालं कसं? देवानं त्यांना तो सेन्स दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल समोरच्याचं आकलन इतकं फास्ट होतं त्यांना, त्या शीतावरनं भाताची परीक्षा करतात. समोरचा माणूस काय भावनेनं बोलतोय सगळं त्यांना कळलेलं राहतं, फक्त बोलत नाही. आपल्याला कधी कोण टाकून जाईल सांगताच येत नाही. टाकून म्हणजे लावून जाईल, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकून जाईल, कळतच नाही. तेवढ्या बाबतीत त्या जबरदस्त. भेंडी सुद्धा घेतील तर मोजूनच. त्यांच्याकडे हिशोब द्या, त्या बचतच करणार, तुमचे पैसे वाचवणारच त्या. आपण घ्यायला गेल्यावर पदार्थ तर सडके आणणार, पण पैसे जास्त देऊन या. तुम्हाला पटतंय नाही सगळं? नाही पटत? थांबा आता पटूनच देतो. मी नाही सांगते भाऊ, फक्त विज्ञानाने सुद्धा मान्य केला, कायद्याने सुद्धा मान्य केलं. भाऊ मुलाचं लग्न करायचं असलं वय किती असावं लागतं? 21 वर्ष. आणि मुलीचं करायचं असलं तर 18. इकडं एका बाजूला म्हणायचं स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला 4 वर्ष लेट. म्हणजे मला चांगलं आठवतं, माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या वर्गातल्या ज्या पोरी लग्नाला आल्या होत्या, 1.5 वर्षाची पोरं कडेवर. म्हणजे जेव्हा आमच्या फॅक्टरीचं उद्घाटन झालं, त्यांचं प्रॉडक्ट लॉन्च झालेलं होतं. का बरं असा भेदभाव? असा तुझा भाव का? तुम्ही म्हणताय ना स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे. वर्गात आम्ही एका वेळी पहिलीतून दुसरीत गेलो, एका वेळी 10वीतून 11वीत गेलो. त्यांचं आधी ना आमचं नंतर का? विज्ञानानं कायद्यानं सुद्धा मान्य केलं की प्रपंच करायची अक्कल यायला बाबा तुला 21 वर्षाचं व्हावं लागतं. ती प्रपंचाची अक्कल तुला 18व्या वर्षीच येते. लय लवकर समजदार होतात, लय लवकर परिपक्व होतात. बापाच्या बनेनला पडलेल्या थिळकिळ्यांची जाणीव जर कोणाला असते ती मुलीला असते. बघा तुम्ही, मुलांपेक्षा मुली जास्त प्रेम करताय. आईवर असू द्या, बापावर असू द्या, नातेवाईकांवर असू द्या, संबंध जोपासण्यात असू द्या. अहो पुढच्या काळात तुमच्या मंडळींचं सुद्धा धोरण असं आहे की 27% आरक्षण द्यायचंय महिलांना राजकारणात सुद्धा. म्हणजे जर 100 आमदार झाले तर त्यातल्या 27 आमदार महिला असणार आहे. मागच्या काळात ज्यांनी पुरी होऊ दिल्या नाही ना, बसा बोंबलत, उमेदवारच नाही, आरक्षणच पडलं महिलेचं, काय करणार? आणि ते धोरण आहे का देशाला महासत्ता जर बनवायचं असेल तर महिलांना पुढे घ्यावंच लागणार आहे. पुढे चाललंय मला वाटतं ते नियोजन. 27% राजकारणात देऊन टाकायचं आरक्षण महिलांना. ज्यांना मुली नाही ते नंतर पश्चाताप करतात, एखादी तरी पाहिजे होती, पोरांनी वैताग दिल्यावर तिच्याकडे जाऊन राहत आला असतं 7-8 दिवस.
अहो ज्यांना फक्त मुली आहे ना त्यांचे गाल लय गुबगुबीत हो. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, 3 जावई जर असले ना, तिन्ही जावई इतका जीव लावतात सासऱ्याला सासूला. सर्दी झाली तरी दवाखान्यात घेऊन जातात. का मिळालं तर मिळालं एखादा एकर वाढून. पण पोरांचं काय होतंय, ते म्हणतात मात्र कोणाला देणार आहे दुसऱ्याला, आपलंच आहे. त्यामुळे जा तुम्हीच ऍडमिट व्हा, तुम्हीच तुमचा क्लेम करून घ्या आणि तुम्हीच तुमची काळजी घ्या आणि पुन्हा आम्ही तुमचे पोर आहेच. मुली प्रेम करतात. हे सगळ्यांनी विज्ञानाने मान्य केलं, कायद्याने. आता एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला मुलगा आणि मुलगी गेले तर मोठी लोक, मोठ्या कंपन्या मुलींना प्राधान्य द्यायला लागल्या. का? त्या कामावर भांडणं करत नाही, वादविवाद करत नाही, प्रामाणिकपणे काम करतात, खोटं बोलत नाही, त्रास देत नाही. जास्त प्राधान्य आहे त्यांना, जास्त संधी आहे त्यांना. घर साफ सफाई स्वच्छतेपासून पार घरातला धर्म टिकवायची जबाबदारी सुद्धा सध्या महिलांनीच घेतलेली. अनेक घरांमधल्या देवांना आंघोळी ना देवाऱ्यातल्या महिलाच घालतात. त्यांना जर 4 दिवस करायचं नसलं ना, देवांना सुद्धा करायचं नाही 4 दिवस. बिना आंघोळीचे देव 4 दिवस. का? हे आमचे देव देवांना आंघोळी घाली ना, त्याच घालणार, देवांना आंघोळी घालणार. आता या म्हणजे सत्ता कारणात सुद्धा इतक्या पुढे गेल्या निघून. मला सध्या भीती काय माहिती, हे एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब, हे तिघं पुढच्या पंचवार्षिकला पुरुषांना मत मागतील का नाही, मला टेन्शन. ते व्हॉट्सअपला स्टेटस टाकायला बसले, लाडकी बहीण आहे तो डरने की बात क्या है. तर एकजूट झाली ना महिला मंडळाची मोठ्या प्रमाणात. अहो ज्यांनी सांगितलं हे मार ते मार, यांनी तिथं जाऊन बरोबर ठरवलं काय दाबायचं. घरातल्यांचं नाही ऐकलं यांनी. अहो विश्वास का प्रतीक लाडकी बहीण, शब्दाला पक्की. जाऊ काय गावातलं लोकांचं सांगायचं. आज आपल्याच सणसवाडीमध्ये कीर्तन महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे? नवरात्रोत्सव आहे म्हणूनच नाही बरं का. आता वारकरी मंडळी महाराज सप्ताहात कवायना त्यांचीच संख्या जास्त. म्हणजे घरातला धर्म सांभाळताय, देशाचं राजकारणावर व्यवस्थित लक्ष ठेवताय, गावातला धर्म सांभाळण्यासाठी पुढे येताय. मी पुरुष जातीला सावध करतोय, या असंच जर चालत राहिलं, एक 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 पाऊल त्या इतक्या पद्धतशीर पुढे टाकताय, या असंच जर चालत राहिलं तर एक दिवस असा येईल, पुरुष मंडळीला म्हणावं लागल आलो असतो कीर्तनाला पण अजून स्वयंपाक करायचा बाकी. आणि अनेक घरांमध्ये झालं सुद्धा हेच आहे, झालं सुद्धा. जसं अनेक देशांमध्ये महाराणी असते, नेतृत्व महाराणी करते, झालंय. आणि या सगळ्या त्यांच्या प्रगतीचा आपल्याला अभिमान यासाठी वाटला पाहिजे, आपली निर्मिती त्यांच्यापासून. आपली बहीण जर पुढे जात असेल ना तर मला एवढं आवडतं बरं का. आता मी एखाद्या घरी जातो ना, ते मुलगी राहते मुलगा राहतो, घर नुसतं मुलीच कौतुक गाते, हिचं पहिला नंबर आला, ही पहिल्या 5 मध्येच येते, ही घरातले काम करू लागते. आणि निघताना म्हणतात दादाला समजून सांगा तुम्ही जरा अभ्यास केला. आणि दादाचं वैशिष्ट्य असं आहे, दादाला सुद्धा मान्य आहे ताई हुशार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मी हे सगळं जे तुमच्या समोर मांडतोय त्याचं एक महत्वाचं कारण आहे की समाजामध्ये एक जी मानसिकता आहे, त्यांना दुर्लक्षित करायचं किंवा त्यांना मूळ प्रवाहात येऊ द्यायचं नाही, ही मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे.
जेवढं आपण मुलाला शिकवतो तेवढं मुलीला शिकवलंच पाहिजे. मी मराठवाड्यात कीर्तनाला होतो, एक मुलगी आली आणि माझ्या पाया पडली आणि रडायला लागली. काय झालं? म्हटले महाराज 10वीला मला 97% मार्क आहे, पण बाबा म्हणतात कॉलेजला नाही जायचं. कायम जाणं माझं त्या गावात, ते परिवार माझ्या चांगल्या ओळखीचा. तेवढ्यात तिचा बापही आला आणि पाया पडला. म्हटलं पाया नका पडू. अहो म्हटलं 97% मार्क आहे पुरीला, तुम्ही म्हणतात कॉलेजला पाठवायची नाही. अहो आम्हाला कधी 97%चे स्वप्न नाही पडले. लोकांचं कशाला सांगायचं, मी माझं सांगतो. 10वीला मला मराठीला 35 आहे, इंग्रजीला 35 आहे आणि विज्ञानाला 35 आहे. आणि 10वीला मला टक्के किती? 46%. मुद्दा काय? ज्या संग्राम बापू भंडारेला 10वीला 46% चालत राहिला आज महाराष्ट्र ओळखायला लागला का नाही? लागला ना. 46% वाल्याला जर महाराष्ट्र ओळखू शकतो, त्याची दखल घेऊ शकतो, तर ज्या पोरीला 97% मार्क मिळताय तिच्या कलागुणांना वाव दिला ना, ती हिंदुस्थानाची ओळख 7 समुद्रापार नेऊन जाते. तिच्यात कल्पना चावला दडलेली आहे, तिच्यात किरण बेदी दडलेली आहे, तिच्यात द्रौपदी मुर्मू दडलेली आहे, तिच्यात लता मंगेशकर दडलेली आहे. पण त्या कलागुणांना जर वावच दिला नाही तर कसं ते बाहेर येईल, कसं ते जगासमोर येईल? आणि सध्या मुलींच्या शिक्षणाची फार मोठी गरज आहे. त्याचं कारण एक सांगतो. आपल्या लहानपणी जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या 90च्या दशकातले, त्याच्या थोडे पुढचे काय. 1ली ते 4थी एकच गुरुजी होता का तुम्हाला? मला एकच गुरुजी 1ली ते 4थी. आणि त्या गुरुजीला पक्क माहित असायचं त्या काळात की आईला काबाड कष्ट करावे लागतात, बापाला सरपंच व्हायचंय, पोराला आपल्यालाच शिकवावं लागणार. ते गुरुजी आपल्याला अ पासून ज्ञ पर्यंत शिकवायचे, गिरवून घ्यायचे आपल्याकडून, गोकून घ्यायचे, छड्यात देऊन आपल्याकडून करून घ्यायचे. 0 ते 100 पर्यंत गुरुजी शिकवायचे. जमाना बदलला, गुरुजी हद्दपार झाले, सगळ्या इंग्रजी शाळा आल्या आणि इंग्रजी शाळांमध्ये टॉयलेट बाथरूमची व्यवस्था टाकाटक, खानपान, मेकअप, फंक्शन, दर 15 दिवसाला गॅदरिंग. आणि 0 to 100 कोणी शिकवायचं माहितीये का? होमवर्क. पोयम कोणी शिकवायच्या? होमवर्क. प्रोजेक्ट कोणी करायचे? होमवर्क. A to Z कोणी शिकवायचं? होमवर्क. संध्याकाळच्या वेळी महिला मंडळ घेऊन बसलेले बघा चिल्लातल्यांना. मग माझा मुद्दा असा आहे, आपल्या बायका जर शिकलेल्याच नसतील तर त्या पोरांना भज शिकवतील का? आज गावात जे पहिल्या 5 मध्ये पोरं येत आहे ना या इंग्लिश मीडियम मध्ये, त्यांच्या आया शिकलेल्या आहेत. आणि किमान आपला मुलगा किंवा मुलगी 5वीला जाईपर्यंत ती आई त्याला शिकवू शकली पाहिजे. एवढीच शिकलेली पोरगी घरात आली पाहिजे आपल्या. म्हणून मी गावोगाव जाऊन माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांना सुद्धा सांगतोय, तरुण भावंडांना सांगतोय, आपण 10वी झालेलो असलो ना, BA झालेली पोरगी बायको करा. आपण 12वी झालेलो असलो, BSc झालेली पोरगी बायको करा. तर काही मला म्हणतात जमाना तू सांग आता अजून. तरी पण माझा आग्रह असा आहे, बाबा तसा राय. तुम्ही तसे राहिले ना, पतंजली सारखी अजून एखादी कंपनी सुरू होईल. सध्या बिना लग्नवाल्यांचा देशाला लय फायदा आहे. ते देव देश धर्माच्या कामाला येतील ना. पण अडाणी पोरी जर घरात आणल्या तर पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. मी फक्त मुलांना नाही सांगत, मुलीच्या आईबापांना पण सांगतोय, तुम्ही जर पोरी शिकवल्या तर त्या चांगल्या घरात जाणार आहे, तर त्यांना मोठी मोठी स्थळं येणार. आज शिक्षण पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण पाहिजे. सौंदर्यापेक्षा सुद्धा आज प्रत्येकाला शिक्षण पाहिजे. ते म्हणणार पाहिजे. ती मुलगी आली तर तिचा बाप आला, म्हटलं का हो, आम्हाला कधी स्वप्न नाही पडले राव एवढ्या मार्कचे.
तिला 97% मार्क आहे, तुम्ही पाठवायचं नाही म्हणता कॉलेजला. तो मला म्हणाला, महाराज पाठवली असती, पण आता 15 दिवसापूर्वीच आमच्या एका पलीकडच्या चौकातली पोरगी कॉलेजला जाते म्हणून गेली आणि डायरेक्ट आळंदीलाच गेली. हो, हरिपाठ करायला नाही. आळंदी कशाचा हॉटस्पॉट झालाय आता. महाराष्ट्रातून कुठूनही पळून येऊ द्या, फोन आम्हालाच येतो, महाराज तेवढी आली का बघाव. पळून गेली म्हणे, ती कॉलेजला जाते म्हणून गेली, पळून गेली म्हटले. त्यामुळं आम्हाला रिस्क नाही घ्यायची. आता पुढचं ऐका, फार महत्वाचं बोलतोय मी म्हणालो त्या गावात माझं वारंवार जाणं येणं. म्हटलं दादा, 15 दिवसापूर्वी पलीकडच्या चौकातली एक पोरगी पळून गेली म्हणून तुम्ही म्हणताय कॉलेजला पाठवायची नाही, पण असा विचार का करताय. आता 6 महिन्यापूर्वी त्याच्या पलीकडच्या चौकातली एक पोरगी IPS अधिकारी झाली, हे का तुम्ही विसरला. पळून गेली म्हणून तुम्ही मुलीला टार्गेट करताय, त्यांची पळून गेली म्हणून तुम्ही मुलीला टार्गेट करताय, पण त्यांची IPS अधिकारी झाली. तुम्ही असं म्हटलं पाहिजे, आमची कलेक्टर होईल, आमची तहसीलदार होईल, अधिकारी होईल आमची मुली. असं का ठरवलेलंच आहे बा, आम्ही नालायक आहे ना, आमची पळूनच जाईल, एवढा कॉन्फिडन्स. सगळी नकारात्मकता त्यांच्यावर का थापायची. थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून पण आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. हा, जी 8वीतच म्हणते ना माझं लावा, लवकर लावा, तर ती नाही लावलं तर ती लावून घेईल स्वतः. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, लक्षणा बापापेक्षा पण आईला पटकन कळतात. आणि स्त्रीची विरोधक आहे. जर पोटी मुलगी जन्माला आली तर रडणारी आई असते, हो हे फार मोठं दुर्दैव आहे. आईला उलट आनंद झाला पाहिजे, देवी माया उतरत आली. तुम्हाला कळतात मुलींची लक्षणं, ही शिकणारी आहे का पळून जाणारी, ही धोका देणारी आहे का क्रांती करणारी. तुम्ही तसा आग्रह धरला पाहिजे. मुलींना घरात जास्त डॉमिनेट कोण करतं, आया करतात. त्यांची गुणवत्ता असेल तर त्याला वाव दिला पाहिजे, त्यांना पुढे येऊ दिलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. आणि हे सगळे मुद्दे आपल्या साधू संतांच्या लक्षात आले. विशेषतः महाराष्ट्राच्या मातीत स्त्रियांना पुढे आणण्याचं सर्वात अगोदर काम जर कोणी केलं, वारकरी संप्रदायाने केलं. सर्वात अगोदर. यारे यारे लहान याती भलती नारी आणि नर. अर्थात अनेक ठिकाणी नरांना प्रवेश होता पण नारीला नव्हता. आणि साधू संतांनी त्या सगळ्या प्रक्रियेला, त्या सगळ्या परंपरेला सुरुंग लावायचं काम केलं. म्हटले नाही, नारी आणि नर दोघंही पाहिजे. आणि अनेक महिला नेतृत्व महाराष्ट्राला द्यायला सुरुवात केली ती वारकरी संप्रदायाने. मग त्यांच्या कलागुणांना जर वाव दिला तर काय करू शकतात त्या, हे दाखवण्यासाठी सर्वात मोठं उदाहरण आहे मराठवाड्यातल्या गंगाखेड सारख्या एका सामान्य खेड्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला. जन्मताच आईबाप मरण पावले. स्वाभिमानी होती. म्हटली मी अशा तशा कामाला लागणार नाही, माझं आयुष्य स्वाभिमानानं कडेला लावलं. आणि तिनं विनंती केली की मला स्वाभिमानानं जगायचंय, चुकीचं काम करून आयुष्य कडेला लावायचं नाही. लोक म्हटले बाई मग तुझे एवढी मोठी स्वप्न असतील तर पंढरीचा पांडुरंगच तुला सांभाळेल. कुठे आहे म्हटले पांडुरंग. उत्तर मिळालं पंढरपूर. वारकऱ्यांच्या माग 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 पंढरपुरात आली. आणि त्या काळात उपजीविकेसाठी कामाची गरज होती. तिला एखाद्या सावकाराच्या घरी सुद्धा काम भेटलं असतं, पण ती सावकाराच्या दारात नाही गेली. ती ज्ञानी असणाऱ्या, विद्वान असणाऱ्या, हुशार असणाऱ्या, की ज्यांनी संकल्प केला नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचंय आणि ज्ञानाचे दीप जगाच्या अंतःकरणात प्रज्वलित करायचे.
या भावनेने प्रेरित झालेले संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या घरचं दास्यत्व पात्कारलं. चाकर सुद्धा मोठ्याचं व्हावं. जुनी लोक सांगायची शहाण्याची चाकरी करावी पण मूर्खाचा मालक होऊ नये. चाकरी करता करता मोठ्या माणसासोबत राहता राहता मोठं होतं, आपोआप होतं. त्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सहवासात आली पोरं, काही भाजी विकणारे आमदार, टपऱ्या चालवणारे आमदार. कुत्र ज्यांना विचारित नव्हतं, फक्त बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले, साहेबांच्या मागे पळत राहिले. अहो मोठ्या मोठ्या पदांवर गेले, काहींना अजूनही साया करता येत नाही. पण मोठ्याच्या सहवासामध्ये माणूस पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी, आपोआप ती प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि तिनं त्या नामदेव महाराजांच्या दारात दळिता कांडिता तुझ गाईन अनंता दळण कांडण करता करता जे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सांगितलं होतं तशा पद्धतीने भगवंताचं भजन केलं. अहो इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली की योग असा आला. संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. वारकरी मंडळींना माझं बोलणं कळलं. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा बेधुंद होऊन पुढे नाचतोय. अलंकापुरीचे राजे, ज्ञानियांचे राजे, महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे आहेत. इतर सगळे संत टाळ घेऊन उभे आहेत. आणि अभंग मानायला कोणाला कोणत्या वेळी संधी द्यायची हे जनाबाई ठरवत होती. जनी मने ज्ञान देवा बोला भक्ता हे जनी मने ज्ञान देवा बोला भक्ता नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे चूल आणि मुलापर्यंत मर्यादित असणारी स्त्री संतांनी व्यासपीठावर घेतली डायरेक्ट. म्हणून माझ्या वारकरी सगळ्या भावंडांना सांगतो, जे कीर्तनकार महिलाचा विरोध करतात किंवा महिला कीर्तनकारांचा विरोध करतात, त्या कीर्तनकारांचा विरोध आपण केला पाहिजे सगळ्यांना. ती आपली संस्कृती नाही. महिलांना खच्चीकरण करणं ही आपली संस्कृती नाही. अहो जनाबाई उभी राहिली ना इकडं महाराजांच्या मागे, विषय संपला ना तिथंच. आणि जो कीर्तनकार म्हणतो महिलेचं कीर्तन असलं तर मी कीर्तन करणार नाही, त्या गावातल्या महिलांनी म्हटलं पाहिजे तो गावात आला तर आम्ही येणार नाही ऐकायला. तुम्ही एकजूट झालं पाहिजे. अशा वेळी जो महिलांना दुय्यम स्थान देतो किंवा कमी लेखतो, महिलांनी एकत्रित येऊन म्हटलं पाहिजे जा येतच नाही, बघू मंडपात किती शिल्लक राहतात. थोडा वेळ असा विचार करा ना. तुम्ही म्हणताय महिलेचं कीर्तन असलं तर आम्ही कीर्तन करणार नाही, मग महिला म्हटल्या पुरुषाचं कीर्तन असलं तर आम्ही ऐकायला येणार नाही, कशी जिरल? काय राहील मंडपात शिल्लक? साधू संतांनी दासी सर्वसामान्य पोरगी, तिला फक्त अध्ययन दिला, अभ्यास दिला, ती पोरगी नेतृत्व करायला लागली. चहुयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. धनाबाई संतत्वाला प्राप्त झाली. मुक्ताई असेल, संतबाईनाबाई असेल, एक मोठी स्त्री शक्तीची परंपरा आपल्या महाराष्ट्राला भेटली. आणि नंतरच्या काळात हे सगळे महापुरुष या वारकरी विचारांनीच प्रभावित आहे. राजमाता जिजाबाई साहेब सुद्धा म्हणताय जनाबाई नेतृत्व करू शकते तर मी का करू शकत नाही. जिजाबाई साहेबांचे वडील लकोजीराव जाधव हेच म्हणताय की जनाबाई जर संत होऊ शकते तर माझ्या पोटी जन्माला आलेली पोरगी रामायण महाभारत शिकू शकते, माझ्या पोटी जन्माला आलेली पोरगी सुद्धा घोडेस्वारी शिकू शकते.
युद्धकला शिकू शकते. नंतरच्या काळात या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले हे कोणाच्या विचारांनी प्रभावित आहे? हे ज्ञानोबा तुकोबांच्याच विचारांनी प्रभावित आहे. म्हणून तर त्यांनी महिला शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली पुढच्या काळात, जी ज्ञानोबा तुकोबांपासून सुरू झाली. आणि आपण एका उंचीवर जात राहिलो. घरातली स्त्री शिकलेली पुढं पुढं पुढं. पण काही जे आडमुठ वृत्त, आता मी एवढं बोलतोय ना, काही म्हणत असतील बसल्या बसल्याच याला महिलांचा पोळका आहे. आणि तसल्या मानसिकतेचे गेले महाराजांकडे. म्हटले, महाराज काय तुम्हाला आम्हाला काय दोन्ही भांडीच करायला लावायचे का? आता संपवायचे का आमचे दिवस? आमची सत्ता घालवायची का काय? अरे महाराज म्हटले, तसं नाहीये बाबा. आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल, आपली संस्कृती टिकवायची असेल, आपला देश पुढे घेऊन जायचा असेल, तर एकट्या पुरता विचार करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागल, एक दुसऱ्याला सहकार्य करावं लागल, एक दुसऱ्याला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल, तेव्हा आपला धर्म टिकल. पहिलं चरण एकमेका भगवान श्री तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना एक साथ दिली की बाबांनो, एक एका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. मग अवघ्यामध्ये सगळ्या आपल्याला तुझा भाव करून चालणार नाही. आपल्याला इंग्रजीत काहीतरी म्हटलं जातं ते टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही पुढच्याला सन्मान द्या, पुढचा तुम्हाला सन्मान द्या. तुम्ही त्यांचा अपमान केला ना, त्या जाहीर जरी नाही बोलल्या तरी मनातल्या मनात म्हणतात नवरा नालाय. भीतीपोटीच्या कदाचित बोलत नसतील पण आतून दुखावल्या जातात. आणि त्यावर पडले एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आता झालं, आम्ही ठरवलं बा महिलांना प्राधान्य द्यायचं, महिलांना पुढं काढायचं, महिला पुढं गेल्याच पाहिजे. पण
आता तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. स्वातंत्र्याचा गैरवापर होता कामा नाही. काय चुकलं मला सांगा, बापाचं काय चुकलं की 10वीतून 11वीत गेली पोरगी, पोराला मोबाईल दिला म्हणून पोरीला दिला. स्वतःकडे 1,500चं डबडे बरं का त्याच्याकडे, पण नाही, मुलगा मुलीमध्ये भेद नाही करायचा. दादाला दिला ताईला द्यायचा आहे, विश्वासानं दिला ना त्याने. आणि तीच पोरगी जेव्हा त्याच मोबाईलच्या साह्यानं अनोळखी पोरासोबत जेव्हा निघून जाते डायरेक्ट, आणि तो विषय जेव्हा आमच्यापर्यंत येतो, आम्ही म्हणतो पोरीवर लक्ष नव्हतं का? होतं हो, पण 3 महिन्यापूर्वी तिला अभ्यासासाठी कॉलेजला जाती, आमच्या संपर्कात राहावी म्हणून तिला 3 महिन्यापूर्वी मोबाईल दिला, आणि त्या मोबाईल पाहिजे पोरगी गेली आमची. बापानं केलं ना सहकार्य, भावानं केलं ना सहकार्य. मग तिचं काम नव्हतं, माझा बाप 1,500चं डबडं वापरतो, मला 15,000चा मोबाईल घेऊन दिला, आणि मी बापाच्या उपकाराची भेट आता अपकारानं कशी करू? सगळं सहन होतं यांना, ह्या भावांना आणि बाप लोकांना सगळं सहन होतं. कर्जबाजारी असले, संघर्ष करतात, लढतात, फेडतात, भांडणं झाली मिटवतात, पण कुळाचं वैभव असणारी, कुळाची लाज असणारी, कुळाची इब्रत असणारी, कुळाचं सर्वस्व असणारी एखादी पोरगी जेव्हा गावातून निघून जाते न सांगता, आणि चर्चा होते गावभर, दादा बापाचं वजन जर 75 किलो असेल ना, तर तो पुढच्या महिनाभरात अर्धा उतरतो, डायरेक्ट त्याचं वजन घटून जातं, त्याला अन्न गिळत नाही. त्या पोरीची आई आहे ना, मान वर करत नाही गावात, भाऊबांधांमध्ये कशी खाली पाहती. त्या भावांना असं वाटतं आत्महत्या करून टाकावी आपण, आता जगू नाही, आपली इज्जत नाही राहिली शिल्लक. काय झालं? विश्वास टाकला. मी माझ्या सगळ्या बहिणींना, आज तुम्हाला फार जाग करायची गरज नाही. तुम्हाला ना आई सांगणार ना बाप सांगणार, कोण नाही सांगणार. मी तुम्हाला सांगतो, माझ्या बहिणींनो, निसर्गाचा नियम असा आहे, 30शी पर्यंत आहे ना, 30शी पर्यंत कशी स्त्री असू द्या भारीच दिसते. निसर्गाचा नियम आहे बरं का. जाड असू द्या, बारीक असू द्या, उंच असू द्या, ठेंगणी असू द्या, गोरी असू द्या, काळी असू द्या, कशी असू द्या, तिला एक लावण्य देतोच निसर्ग 30शी पर्यंत. पण निसर्गाचा स्वभाव इतका बेकार आहे, 30शी नंतर तो ते सगळं दिलेलं लावण्य काढून घ्यायला सुरुवात करतो. पुरुषाच्या अंगातली मनगटातली ताकद तो काढून घ्यायला सुरुवात करतो, आणि स्त्रीला दिलेलं सौंदर्य तो ओढून घ्यायला सुरुवात. एका दिवशी नाही मरत माणूस, टप्प्याटप्प्याने मरत राहतो रोज. म्हणून 30शी पर्यंत आपण सौंदर्याचा रुबाब गाजवू शकतो. 30शीच्या पुढे निघाल्यावर ना, ब्युटी पार्लर वाली चांगली भेटली तर बरं, तिच्याकडून ते करून घ्यावं लागतं. परवा आमच्या एका मैत्रिणीने आंघोळ केली, अर्धा गमिलं माती. म्हटलं तुम्ही पार्लरवाली कोण आहे? त्या पार्लरवाल्या ताईला फोन केला, म्हटलं अहो पद्धत आहे का काय, एवढी माती काय करता महाराज, सुरकुत्या कव्हर करायच्या. केल्या तिने कव्हर. आज ते ब्युटी पार्लर नावाचं क्षेत्र इतकं विकसित झालं, तुम्ही 60 वर्षाची म्हातारी नेऊन बसवा, आलिया भटच करून पाठवतो. इतकं डेव्हलप झालंय ते आता ते क्षेत्र. ते मग ते करत राहावं लागतं. आणि माझ्या बहिणीला मी सांगतो, बहिणींनो, 30शी पर्यंत आहे ना, तुम्हाला कॅडबऱ्या मिळतील महागातल्या महाग. तुम्ही महाग आणि ती कॅडबरी 30शी पर्यंत भेटते. तुम्ही फक्त मानायची ही पाहिजे, येणार म्हणजे येणार. टेडी मिळतील, टेडीला आवडत होते, चांगले चांगले गिफ्ट भेटतील, मागितलं का येणार. स्तुती सुमन तर इतकी उधळली जातील तुमच्यावर, अहो चंद्र सूर्य तुमच्या पुढे झिरो व्हॅल्यूच नाही. चंद्राला सूर्याला ताऱ्यांना तर किंमतच नाही, इतका रुबाब तुमचा. कितीपर्यंत?
तिशीपर्यंत. आणि माझं वाक्य लक्षात ठेवा माझ्या बहिणींनी, एकदा तिशीच्या पुढे निघाले ना, कॅडबऱ्या देणारे गायब, टेडी देणारे गायब, तुती सुमन उधळणारे रिप्लाय नाही देत. अहो गुड मॉर्निंगला रिप्लाय नाही स्तुती सुमन, जे चंद्र ताऱ्यांना तुच्छ समजत होते त्यांचा रिप्लाय येत नाही गुड मॉर्निंगचा. आणि माझ्या बहिणीला सांगतो, तिशी नंतरचं आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आयुष्य. आणि त्याच्यात अडचण अशी आहे, तिशीपर्यंत आपण जे वागणार आहे त्याचेच आउटपुट पुढे भेटणार आहे. म्हणजे पुरुषांसाठी हा नियम लागू आहे, काय कर्तृत्व गाजवायचंय तिशीच्या पर्यंत तुम्ही कुठंतरी स्थिर झाले पाहिजे. तुम्ही डळमळ जर चालवली तर गडबड होऊन जाते. योग्य वयात योग्य काम. आपल्या त्या का पेन्शनवाला आहे का इथं? पेन्शनवाला कोण आहे? काहीच करते नाही पण पेन्शन चालू आहे. गाल बघा, सफरचंदासारखे गाल आहेत का नाही? तुम्हाला माहिती आहे का कारण काय? सर्दी जरी झाली ना, पोरं लगेच दवाखान्यात घेऊन जातात. अहो सोन्याचं अंड देणारी कोकणी ती. इतका जीव लावतात हे, यांना चंद्र सूर्य असेपर्यंत आयुष्य मिळावं असं पुढच्या पिढीला वाटत. काय कारण माहितीये? आज जे त्यांनी तारुण्यात पेरलंय ना, त्याची सोंगणी ते करतात. तारुण्याचे कष्ट, जेव्हा आपण पावसाळ्यात म्हणत होतो लय पाऊस आहे आज, घरातच भजे तळून खाऊ, जेव्हा उन्हाळ्यात म्हणत होतो लय ऊन आहे, कूलर पुढे उघडवून बसू, थंडीत म्हणत होतो लय थंडी आज 12 वाजेपर्यंत ब्लँकेट मध्ये पडून राहतो, तेव्हा उन्हाची पावसाची थंडीची पर्वा न करता त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या पडल्या होत्या ना ते पार पाडले. आता त्यांचा एखादा मित्र जर म्हटला मला पेन्शन पाहिजे, का द्यायचं भाऊ तुला? नाही मिळू शकत ना. का? त्यांनी त्यांच्या तारुण्याचा योग्य वापर केला. तेच माझ्या बहिणीला सुद्धा सांगतो, तुम्ही 30 पर्यंत जर एखादी चांगली स्पर्धा परीक्षा दिली, एखादा कलागुण तुम्ही अवगत करून घेतला, काही का असं ना, तुम्ही एखाद्या जरी कलागुणात अशा परिपूर्ण झाल्या ना, तुमच्या 30 नंतरचं आयुष्य समृद्ध होतं. आज सगळ्या महिलांना वाटतं त्या काळात आम्ही शिकायला पाहिजे, त्या काळात काहींना शिकू दिलं नाही, तो भाग सोडा जुना काळ. पण आत्ताच्या पोरींना शिक्षणाची संधी आहे आणि त्यांनी त्या काळात जर शिकलं नाही तर त्यांचं भवितव्य अडचणीत येऊन जात. मला सांगा, गावात जर PI मॅडम आली, अण्णा PI मॅडम जर आली तर आपण म्हणतो का सुंदर असेल तर जय हिंद म्हणणार? कशी असू द्या, गाडीतून उतरल्या म्हणतो मॅडम जय हिंद, चला चहा घेऊ. का? मॅडम नीट राहिलं तर बरं राहील, जुळवून घ्यावं लागतं. एखादी पोरगी जर कलेक्टर झाली ना, ती सुंदर आहे का कशी आहे ते नाही बघितलं जात, किती वय वाहू द्या, तिला सन्मानच दिला जातो, कारण ती उच्च पदावर विराजमान झाली. मी सुखांच्या आड येणार नाही, पण अतिरेक जो वाढला तेच सारखं तेच, दुसरा विचारच नाही, हे जे आपल्या तरुण पिढीमध्ये कुठेतरी वाढलं. मान्य आठवड्यातून कोणाला मित्र नसतात आणि कोणाला मैत्रिणी नसतात, पण त्याला काहीतरी मर्यादा घालून दिल्या पाहिजे ना. आपण एक तर मर्यादा पाहिजे. आई वडिलांपेक्षा मित्र मोठे असू शकत नाही, भावापेक्षा बॉयफ्रेंड कधीच मोठा असू शकत नाही. भाऊच मोठा, भाऊच सर्वस्व. अहो चौकीत मिटवायला आलेल्या भावाला म्हणतात तू कोण आहे? आपण सगळी प्रकरण हाताळतात, हे बजरंग दलात सगळं हजर आहे. आता हे बघा, हे असं बोललं ना की सध्या अडचणीचे विषय होतात. आता काल परवा ते आमचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी, या नवरात्रोत्सवाचं काही जे महत्व टिकून आहे ना,
ते काही वर्षांपूर्वी दूरदृष्टिकोन ठेवून गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींनी जी दुर्गा माता दौड सुरू केली ना, त्यामुळे नवरात्रोत्सवाचं महत्व त्यांच्या लक्षात आलं. नवरात्रातल्या रात्री तर गेल्या हातातून, पण किमान नवरात्रातल्या सकाळी तरी आपण पाठ तरी आपण चांगली करू. म्हणून गुरुजींनी आव्हान केलं, सकाळी गावातल्या सगळ्या हिंदू मुलींनी हिंदू मुलांनी एकत्र या, डोक्याला भगवे फेटे बांधा, सफेद वस्त्र परिधान करा, भगवा ध्वज हातात घ्या आणि गावाला प्रदक्षिणा भगवान श्रीरामाचा, शिवराय शंभूराजांचा, जिजाऊ आई साहेबांचा, पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जय जयकार करत गावातून प्रदक्षिणा करा. त्याच्यानं खऱ्या अर्थानं नवविधा भक्तीच्या नवरात्रा करीन. आणि जिजाऊ आई साहेबांनी शिवनेरी किल्ल्यावर ज्या पद्धतीने नवरात्रामध्ये शिवाई देवीची उपासना केली आणि शिवाई देवीला प्रार्थना केली की आई, हा जुलमी अत्याचार मुघलांचा होणारा आमच्या महाराष्ट्रावरचा जुलमी अत्याचार संपवण्यासाठी तुझ्या कृपेनं माझ्या पोटी नरसिंह जन्माला येऊ दे. आणि शिवाई मातेच्या चरणी प्रार्थना केली आणि त्या माऊलीनं जिजाऊ आई साहेबांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाचं रूप असणारी छत्रपती शिवाजी महाराज प्रसाद म्हणून दिले. आता पुन्हा आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे ना, पुन्हा शंभूराजे जन्माला आले पाहिजे ना, पुन्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे ना, अहिल्यादेवी होळकर जन्माला आल्या पाहिजे ना. त्या कोणाच्या पोटी जन्माला येतील माहितीये? दुर्गा माता दौड मध्ये ज्या मुली सहभागी होतात ना, त्यांच्या पोटी शिवाजी महाराज जन्म. दुर्दैव असं आहे, दांडियांना 5,000 पोरी, 5,000 पोरं. आणि सकाळी दुर्गा माता दौडीला कुठेही पोरी कुठेही पोर. आपल्यात आहे का दांडिया? नाहीच ना. बरं आहे ते, चांगलंय खरंच ताई. काय जरा अर्थ नाही. बरं, माझं तर एक मत आहे, समजा नवरात्रोत्सव मुलींसाठी आहे, मुली खेळल्या 15 मिनिटं दांडिया तर काय हरकत नाही शेवटी. पण मर्दासारखे गड्यासारखे गडी अरे त्यांचे दंड दाबत नाही असले स्ट्रॉंग दंड, छाती मजबूत, अंगात रग, उंच, लंबू, ताकद, खेळतो. मग गुरुजी हांडगा म्हटले तर का बरं वाईट वाटलं? अरे हिंदू मर्दाच्या हातात आहे ना दांडक्या नकोय, तलवारीच पाहिजे. त्याच्या हातात भगवा ध्वजच पाहिजे. ते काय घेऊन बसला काडक्या? वेगे वेगे रात में काय घ्यायचं काय त्यातून? काय घडणार आहे त्याच्यातून? पुरी पुरी खेळायला थोडा वेळ तर चला बहिणी आपल्या घ्या काय आनंद. हा गेला मी माता भगिनीला विनंती करतो, हे जे महाराष्ट्रात विडंबन चालू झालं नवरात्रोत्सवाचं, त्या आजी बसलेल्या आहेत. आत्या खरं सांगा, तुम्ही दांडिया खेळायला आयुष्यात तुमच्या? नाही खेळायला. आपली आई खेळली, आपली आत्या खेळली, मावशी खेळली, मग हे कधी चालू झालं? हे वाण आत्ता आलं पोरींनो. मी तुम्हाला सांगतो, आत्ता हे वाण आलंय बाहेरून आणि हेतू एकच आहे, हिंदूंचं अस्तित्व संपवायचं. हिंदू विरोधी शक्ती जास्त दांडिया आयोजित करते. तुम्ही संकल्प केला पाहिजे, परपुरुषासोबत दांडिया खेळणार नाही. तुम्ही मग पुढे आल्या पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्या तोंडात गुटखा, कोणाच्या घरातला आहे काही माहित नाही, ओळखीचा आणि पाळखीचा. आणि मधल्या काळात तर जे आधी शिरले होते, हे बजरंग दलाची पोरं पुढे आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे आला की किमान आधार कार्ड तरी बघा. आज सर्वात मोठ्या टार्गेटवर जर कोण येतं, आमची नारी शक्ती, आमची जगदंबाच टार्गेटवर आहे. का? त्यांना माहितीये हे हिंदुस्थानाचं अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून आहे. एक पोरगी जेव्हा लव जिहादला बळी पडून जाते ना हिंदू धर्मातून, आपण म्हणतो आमची एक पोरगी गेली.
चुकीचं आहे ते. फक्त एक पोरगी नाही गेली भाऊ, तिच्यापासून जे 2-4 हिंदू जन्माला येणार होते ना पोरं, ते पण मेले. ती गेली त्या दिवशीच मेले. का? आता तिच्या पोटी जे जन्माला येतील ते हिंदू म्हणून नाही येणार, तर हिंदू विरोधी म्हणूनच येणार. सर्वात मोठं संकट आहे आज लव्ह जिहाद नावाचं आपल्या देशावर. मी माझ्या सगळ्या बहिणींना विचारतो, किती जणींनी द केरळा स्टोरी चित्रपट पाहिला? 2 सापडल्या बा. सायरट किती बहिणींनी पाहिला? पाठ झाला पाठ. आपल्याला भरकटवलं जाते, नको त्याची जाहिरात जास्त केली जाते, जास्त फोपावलं जातं. हे ट्रेंडिंगला, हे ट्रेंडिंग. आपण ठरवलं पाहिजे काय ट्रेंडिंगला आणायचं. माझी सगळ्या बाप लोकांना, मातृवर्गाला आणि बहिणींना विनंती आहे, जी पोरगी आपली 14 वर्षाच्या पुढे निघाली त्या प्रत्येक मुलीला 3 महिन्यातून एकदा द केरळा स्टोरी नावाचा चित्रपट दाखवलाच पाहिजे. काय दाखवलंय माहितीये का? केरळमध्ये या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी लव्ह जिहाद मध्ये फसवण्यासाठी हिंदू मुलींना टार्गेट केलं. त्यांना इस्लामने फंड सुद्धा प्रोव्हाइड केला की तुम्ही जर हिंदूंची पोरगी फसवली, प्रेमाच्या जाळ्यात अडकवली, तर तुम्हाला इतके पैसे भेटणार, तुम्हाला गाड्या भेटणार, मोबाईल भेटणार, सगळं भेटणार. टार्गेट एकच, हिंदूची पोरगी फसवायची. सिद्ध झाला लव्ह जिहाद. अनेक राज्यांमध्ये कायदे झाले, आपल्याकडे लवकर होईल, आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला तर. आणि मग त्या मुलीला काय करायचं, तिच्या गरजा भागवायच्या, तिला जास्त रिस्पेक्ट द्यायचा, तिच्यासोबत तिच्या देवळांमध्ये जायचं आणि तिला असं दाखवायचं की ती असंच म्हणाली पाहिजे, मेरेवाला अब्दुल वैसा नाही. आणि मग एकदा का ती आपल्या प्रेमाच्या जाळ्यात आली की तिचे नको ते व्हिडिओ काढायचे, नको ते फोटोग्राफ काढायचे, मग तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करायचं. मग तिला इतर मित्रांमध्ये शेअर करायची. काय नाही चुकलं, मित्रांमध्ये शेअर करायची. आणि तिचं नंतरच्या काळात आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं. तिच्या मार्फत नको ती पोरं जन्माला घालायची, नंतर तिला विकून टाकायचं परदेशात. द केरळा स्टोरी चित्रपट तुम्ही आवर्जून दाखवा पोरींना, सावध होते. द काश्मीर फाईल नावाचा चित्रपट आहे. 15 वर्षाच्या पुढे निघालेला प्रत्येक हिंदू पोराला 3 महिन्यातून एकदा द काश्मीर फाईल दाखवला पाहिजे. की हिंदूंची संख्या घटल्यानंतर काश्मीरमध्ये काय झालं तर पळवून लावले हिंदू स्वतःच्या घरांमधून. जे भाईचारा करत होते त्यांनीच पळवून लावले काश्मीरमधून. जा, आमच्या धर्माचं राज्य इथं आणायचं. मी आल्या अण्णाला विचारलं, म्हटलं तुमच्याकडे व्हायरस आहे का? ते म्हटले आमच्याकडे तर व्हायरस नाही हो. पण व्हायरस यायला सुरुवात झाली. मी प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्या, ह्या स्कीम ज्या बांधल्या जातात, ओनरशिप आपण ज्याला म्हणतो, फ्लॅट बांधणारी लोक, बिल्डर, त्या सगळ्यांना आज विनंती करतो की जिथं जिथं हिंदूंना प्रतिस्पर्धी आले, हिंदूंना विरोधक आले, आपल्या आपल्यात किती भांडलो ना, दाऊया मैतीला, एकत्र येतोच आपण, येतोच ना, आलोयच ना आजपर्यंत. पण म्हणून तर एकमेकांचे गळ्यावरच्या सूर्याने तर कापले नाही आपण, किमान घरातल्या बायांना तर त्रास नाही दिला. धर्मात बांधलेलो आहे ना आपण. गावात राजकारण राहतच आपापल्यात, कोणतंच गाव असं नाही की त्या गावात राजकारण नाही, राहतच थोडंफार. पण सुख दुःखात पुन्हा सगळे सहभागी होतात. पण व्हायरस जर गावात वाढला तर व्हायरसचं टार्गेट एकच आहे, हिंदू मिटाव. पळवून लावायचा हिंदू, त्याला त्रास द्यायचा, त्याची हॅरेसमेंट करायची, त्याच्या आया बहिणीला टार्गेट करायचं, पळवून लावायचं. म्हणून प्लॉटिंग करणाऱ्या, ओनरशिप करणाऱ्या माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे, तुम्ही लाख मोठे, लय तुमचा विचार मोठा आहे, पण या हिंदू धर्माच्या अस्तित्वासाठी तुम्ही एक संकल्प केला पाहिजे, प्लॉट विकील तर हिंदूलाच विकील, फ्लॅट विकील तर हिंदूलाच विकील.
गाळा भाड्याने देईल तर हिंदूलाच देईल. काय होईल माहितीये का, परिस्थितीमुळे व्यवहार करावे लागतात. पण एक तर राहतं की आमच्या 7-12वर कुळ हिंदूचं होतं आणि आम्ही पुन्हा पुढच्याला देऊन सुद्धा 7-12वर कुळ हिंदूच ठेवलं. ज्यांनी आज परधर्मीयांना, हिंदू विरोध्यांना प्लॉटिंग विकल्या, फ्लॅट विकले, गावातले पोरं त्यांना शिव्या देतात. त्या माणसाने घाण आणले आमच्या गावात, देतात ना शिव्या. मग कशाला आपण जायचं तोपेच्या तोंड? काय साध्य होणार आहे त्यातून? ते आमच्या भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे पाटील 1000 एकर स्वच्छ केलं. 1000. का गरज पडली असेल? का 1000 एकर विरोधात जाऊन कसल्या कसल्या धमक्या आल्या, परदेशातून धमक्या आल्या. का करावं वाटलं असेल महेश दादांना ती कारवाई? तसं संकट तयार होत होतं. आणि भूतकाळ जर पाहिला आपण तर वाईटच आहे. मंदिरं तोडायचे, मानेवर सुरे ठेवून धर्मांतरित करायचे, संपून टाकायचं अस्तित्व हिंदूचं. हे षडयंत्र मोठ्या प्रमाणात झालं. म्हणून मागच्याच ठेस पुढचा शहाणा झाला पाहिजे. जेवढं शक्य होईल टार्गेट तुमचं एक असलं पाहिजे, व्हायरस घुसू द्यायचा. जिथं जिथं व्हायरस वाढला तिथं तिथं मी कीर्तनाला जातो, लोक असले किस्से सांगतात, ऐकून असं आमचा जीव तिळतिळ तुटतो. म्हणून द काश्मीर फाईल सुद्धा चित्रपट पोरांना दाखवला पाहिजे. 13 वर्षाच्या पुढे जी पोरं निघाली त्यांना, आणि वयाच्या 5 वर्षाच्या पुढे जी आपल्या घरातली पोरं निघाली, मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, तिला छावा नावाचा चित्रपट सुद्धा दाखवला पाहिजे. छावा पाहिल्यानंतर आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, आपले महापुरुष, आपले युद्ध किती श्रेष्ठ आहे, आणि हिंदू विरोध्यांचे षडयंत्र कसे शिजले ते छावा चित्रपटातून सुद्धा कळते. आपण हे चित्रपट कधीतरी दादा तुमच्या नेतृत्वात उपसरपंच साहेब गावात स्क्रीन लावून दाखवले पाहिजे. हा छावा दाखवला, पण द केरळा स्टोरी दाखवला पाहिजे, तो काश्मीर फाईल दाखवला पाहिजे. आता नवीन पण आले बंगाल फाईल सुद्धा पिक्चर मी पाहिला नाही अजून, पाहिलं मी सुरू होतो मग परत दाखवले पाहिजे. तुम्ही टार्गेट ठेवून तुम्ही धर्माभिमानी व्हा, ताट माना करून असंच फिरता येईल, असंच नेतृत्व करता येईल. नाहीतर तोंड झाकल्यावर काय आयुष्य शिल्लक राहतो. गाडीची काच नाही खाली गेली तर गुदमरतोय आपण. एसी चालू असला तरी अर्धा तास गेलं की आपण काचा खाली घेतो मोकळे हवा घ्यायला. काय महिलांच्या अवस्था करून टाकल्या. त्यामुळं तुमच्या घरातले पोरं जर बजरंग दलात जात असतील, विश्व हिंदू परिषदेचे सभासद होत असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सभासद होत असतील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सभासद होत असतील, हिंदुत्ववादी पक्षांचे सभासद होत असतील, तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, तुम्ही सिंह जन्माला घातले. हे बागव्या टोप्या घालणारी पोरं आहे ना जी गावात, ही काही टाइमपास म्हणून नाही घालत का, यांना पाकिट नाही दर महिन्याला, बघवी टोपी घालतो त्याला पाठवा. अहो यांच्यावर गुन्हे दाखल होतात, गोरक्षण केलं म्हणून, लव्ह जिहादच्या विरोधात भांडले म्हणून यांच्या पादरात गुन्हे पडतात. तरी घेतात का? अंगात रक्त हिंदूचं आलेलं आहे. तुमच्या घरातली पोरं येड्यावानी बोलत असतील ना, धर्म वगैरे काही नसतो, तेढ निर्माण करताय, संशोधनाचा मुद्दा आहे. ते जर म्हणत असतील म्हणजे शिवरायांच्या विरोधात जर एखादा, परवा मी ते अकोल्याचा व्हिडिओ पाहिला, औरंगाच्या फोटोला दुधाचा अभिषेक, असं वाटलं दिसतील तिथं कापून टाकायचे. औरंगाचं उदात्तीकरण काय करायचं संबंध आहे महाराष्ट्रात? त्याची कबर उलट शौचालयासाठी मोकळी करून दिली पाहिजे. एखादं सार्वजनिक शौचालय होईल माहितीये तिथं, एकदम भारी होईल. आपलं टार्गेट आहे. त्याचं काय उदात्तीकरण करायचं संबंध आहे? त्याने याच मातीत, याच शिरूर तालुक्यात, बरोबर ना, वडू शिरूर मध्ये, याच शिरूर तालुक्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस अवयव तोडले त्या कुत्र्यांनी, लोचके तोडली शरीराची. लय मोठा तोटा झाला दादा आपल्या हिंदुस्थानाचा. 32 वर्षाचे होते शंभूराजे, 32व्या वर्षात महाराजांना जावं लागलं.
सिंहाच्या जबड्यात घालून आत मोजिती दात ही जात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची हा संदेश उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी दिला, पराक्रमाचा धडा दिला. पुढचे जर 50 वर्ष अजून शंभूराजांना भेटले असते माझ्या भावांनो, तर हिंदुस्थानातच काय जगाच्या कानाकोपऱ्यात त्या व्यक्तिमत्वानं भगवा फडकवून दाखवला असता. समुद्रात पूल बांधायला निघाले, समुद्रात रामसेतू सारखा चमत्कार त्यांनी प्रयत्न करायचा, जंजिरासाठी मोठा त्यांनी लढा दिला त्या काळात. बरोबर आहे ना? अजून जर पुढचा काळ भेटत होता तर भरपूर त्यांना काम करता आलं असतं. पण या औरंग्या नावाच्या कुत्र्यापैकी घोटाळा झाला सगळा. त्याचा आपले आहे काही गणोची कानूची, पण आता ते आपलेच जात ना आपले वटे ना पुन्हा. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे, गावात धर्म कसा वाढल, धर्म कार्य कसं वाढल. मी मगाशीच बोललो अण्णांना की आपण धर्माला हलक्यात घेतला. इतर सगळे समाज बघा धर्माला पहिलं प्राधान्य देतात, मग बाकी सगळ्याला. घरातला धर्म संपला तर काय शिल्लक राहणार आहे? घरात शांती शिल्लक राहील का? समाधान शिल्लक राहील की? चालणं बोलणं वागणं नाती गुती सगळी पानाला लागतील, अराजक माजल. आज धर्म शिल्लक आहे म्हणून समाज स्थिर आहे, समाज योग्य मार्गाने चाललाय, योग्य प्रवाहात चाललाय. हे आपल्या धर्मात जे घुसखोऱ्या होत आहे, दांडियासारखे जे प्रकार आले, आपण सगळ्यांनी ते हद्दपार केले पाहिजे. अहो घट बसवायचे, मला चांगलं आठवतं, घट बसवायचे, गहू उगवायचे आणि दिवस सुरू असायचा 9 दिवस, आणि आरती व्हायची देवीची, कीर्तन प्रवचन पारायण व्हायची. हे मधी चाललंय हो. मैं तो भूल गई बाबुल का देश. बाबुल का देश विसरायचा असतो काय? अरे मेले तरी बाबुलचा देश विसरायचा नसतो. माहेरचं कुत्र सुद्धा बाईला आवडत. तो जियादच आहे तो, पिया का घर प्यारा लगे, जियाद आहे भाऊ तो. मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे, जियाद आहे तो. तुम्ही सगळ्यांनी विरोध केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, एक एका साह्य करू अवघे धरून सुपंथ विठोबार कुमारी. भगवान श्री पांडुरंग चौक नवरात्रोत्सव समितीच्या वतीनं या नवरात्रोत्सवामध्ये सणसवाडी गावचे कार्यसम्राट हिंदुत्ववादी उपसरपंच सन्माननीय राजू अण्णा दरेकर यांच्या वतीनं आजच्या या कीर्तनाचं आयोजन सणसवाडीतील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना व पांडुरंग चौक मित्रमंडळाच्या वतीनं आयोजन केलं गेलं. भगवान श्री पांडुरंग चौक नवरात्रोत्सव मित्रमंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय हिंदुत्ववादी उपसरपंच राजू अण्णा दरेकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण या सगळ्या लढवय्यांना ज्या पद्धतीने साथ देताय, हातभार लावताय, असंच या पोरांना सपोर्ट करत राहत आपण देखील आपली यशस्वी वाटचाल धर्मासाठीची, देशासाठीची आणि देवासाठीची वाटचाल करत राहावी, अशी सन्माननीय राजू अण्णा दरेकर यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. लिहिली का रे ते?
अत्यंत गोड अशी गायन साथ करणारे आमचे आळंदीचे माझे सगळे गुरुबंधू मंडळी, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आजबे, हरिभक्तीपरायण केशवजी महाराज, हरिभक्तीपरायण कार्तिकजी महाराज, हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज देवधरे, हरिभक्तीपरायण हरीश महाराज, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज हरगुडे व भैरवनाथ दिंडीचे अध्यक्ष व भैरवनाथ दिंडीचे सगळे वारकरी, माळकरी, टाळकरी, भजनी मंडळ, सणसवाडी तुकोबारायांसोबत एक वा सणसवाडीची तुकोबारायांच्या सोबत एक अत्यंत सुंदर अशी दिंडी देखील चालते. सणसवाडीच्या दिंडीचे, वारकऱ्यांचे, भजनी मंडळांचे, विनेकरी महाराज सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. महाराज मंडळी सगळेच फार चांगलं वारकरी मंडळ आहे. पोरांना जरी धर्माची आवड असली तरी कीर्तनातली तितकी माहिती नसते. पण या सगळ्या वारकरी मंडळींनी पुढे होऊन बाहेर पाऊस पडला आणि त्यामुळं देवळात कार्यक्रम घ्यायचं ठरलं. बरं आहे ना, थंडी नाही वाजत, कसलं गारठ आहे बाहेर. आणि त्यामुळं मी फक्त म्हटलो बा मला थोडस जसं पाहिजे तसं द्या. आणि त्यांनी माझ्या सोयीनुसार सगळं साऊंड असेल, व्यवस्था असेल करून दिली. त्याबद्दल भजनी मंडळाचे मी मनापासून धन्यवाद. आला ना प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐकायला आला. छान. बाहेर सुद्धा मस्त आमचे सगळे सहकारी बसले. देवी माता विराजमान आहे. सगळ्यांना विनंती, अश्लील गाणे देवी समोर वाचता कामा नये. वाजली तर भक्तिगीतं वाजली पाहिजे. तशा पद्धतीनं सगळी साऊंड सिस्टीम सुद्धा गावचीच आहे. बर, काय नाव आहे साऊंड सिस्टीमचं? तांबोळी साऊंड सिस्टीम. फार त्यांची इच्छा होती चांगला कार्यक्रम झाला पाहिजे. तांबोळी साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बाकी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे धन्यवाद. माता भगिनी, चहा कोणाच्या घरी घेतला? लोखंडे पाटील दादा सहित या परिवारांना अत्यंत चांगली चहा पानाची व्यवस्था केली. पांडुरंग दादांच्या परिवाराचे धन्यवाद. सणसवाडीतील सगळे आपले हिंदू बांधव, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. सगळ्यांनी मिळून सुपंथ आपण सगळ्यांनी धरायचंय. आज या धर्मकीर्तनाच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचं मनसर, नारायणगाव व पुणे जिल्ह्याचा सगळा ग्रामीण पट्टा भीमाशंकर पर्यंत त्यांनी फार चांगल्या पद्धतीने बजरंग दलाचं काम उभं केलं. असे आमचे युवा, तरुण, तडफदार सहकारी अवधूत भाऊ चौधरी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. श्रीधर भाऊ आहे उपस्थित, त्यांचे धन्यवाद. त्यांचे बाकी सगळेच सहकारी, सगळे बजरंगी. आमच्या मारकळगावचे, मी या गावात यावं, या गावचे भाचे असणारे लोखंडे पाटील, त्यांचा फार आग्रह होता इकडे यावा. आमच्या लोखंडे पाटलांचे धन्यवाद. बाकी सगळीच मान्यवर, आता ज्यांची नावं ध्यानात राहत नाही. पण एक माझं ठरलंय आता म्हणजे पहिल्यापासूनच हे ठरलेलं. तुम्हाला आता सांगा, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. जात पात पंथ बाजूला ठेवायचे आणि हिंदू हिंदू भाई भाई. आणि आपल्या हिंदू धर्माचं आता इतकं भारी आपण उदात्तीकरण करतोय. दुसऱ्याला एखाद्याला वाटलं हिंदू धर्मात यायचं तर आपण घ्यायला लागलो ना. आता धर्म थोडी तुम्हाला लांब फेकतोय, धर्म प्रत्येकाला स्वीकारतोय. फक्त कपाळाला टिळा लावा, हातात भागवा घ्या आणि रितसर हिंदू व्हा. आणि हा धर्म फार पुढे घेऊन जातो माणसाला. घरातल्या महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, बाळा असतील, घरातला आचार असेल, संस्कार असेल, फार चांगला. म्हणून मोठ्या प्रमाणात आपण स्वीकारतोय सगळ्यांना. म्हणून होईल तेवढं ज्याला जमल त्याने हिंदू व्हावं. हा धर्म स्वागत करतोय. पण रीतसर व्हायचं. काही काही कीर्तनात सांगतात आम्ही मुसलमान आहे तरी कीर्तन करतो. अरे येडे, हिंदू आहे ना. आणि आपली म्हणतो बघा बघा मुसलमान आहे तरी कीर्तन करतो. तू येडा आहे. अरे तो इथं येऊन सांगतोय मी मुसलमान आहे.
त्याला तुम्ही म्हटलं पाहिजे का? तुला जर अभंग येतात, वाव्या येतात, तुला जर हे तत्वज्ञान आवडलंय तर कायदेशीर वय ना हिंदू भाऊ तू. म्हणून आग्रह झाला थोडासा की रीतसर यावं, पद्धतशीर या. हे या बघा, मी आता समारोप करतो शेवटचे 2-4 वाक्य. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ असा होता की कागदाला महत्व नव्हतं, वर्तणुकीला महत्व होतं. कागदाला तेवढं महत्व नव्हतं. शब्द दिला, शब्द प्रमाण मानला जायचा. जो कपाळाला टिळा लावतो, मुखानं राम म्हणतो, तो हिंदू. मग आता कबीर महाराज असतील, लतीफ महाराज असतील, ही सगळी इस्लाम धर्मात जन्माला आली, पण त्यांनी कपाळाला टिळे लावले, मुखानं राम म्हटले, पर्यायानं ते हिंदू झाले. पण स्वातंत्र्यानंतर काय झालं माहितीये का? आचरणापेक्षा पण कागदाला जास्त महत्व आलं. कागद काय सांगतो याला जास्त महत्व दिलं स्वातंत्र्यानंतर. म्हणजे हा कपाळाला अंड ठेवितो, पण याच्या जन्माच्या दाखल्यावर हिंदू आहे. आता जो कपाळाला गंधच लावित नाही तो काचा हिंदू? पण तो काय म्हणतो, माझ्या जन्माच्या दाखल्यावर हिंदू आहे. म्हणजे किंमत कशाला आहे? कागदाला आहे. मग स्वातंत्र्यानंतर जे कोण म्हणत असतील ना की आम्ही या धर्माचा प्रचार प्रसार करतोय, त्यांना तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला पाहिजे, कागदोपत्री हिंदू आहे. मग कसा पळतो बघा चिंगाट. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोटा पाण्यासाठी झाले सगळे. ज्याला व्हायचंय तो होतोच. झालं बरं, काय हरकत काय? ते म्हणते नाही कागद करून काय होणार आहे, नाही करून काय होणार आहे. अशी भूमिका जरा घेतली पाहिजे. चला, जुने लोक वैतागले असतील मला, काही सांगा ना म्हणशील. हा पेटा साह्य करू अवघे धरू सुपंत. तो सुपंत म्हणजे भगवंताचे चरण, शेवटचा चरण. तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघे, तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघे जोडी.
पांडुरंग चौक नवरात्री उत्सव मंडळाच्या माध्यमातून एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत या संतांच्या वाणीमधून आज तुम्हा सर्वांना हिंदू धर्मभूषण हरिभक्त पारायण ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला हिंदू धर्म काय आहे, हिंदू संस्कृती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे धर्मभूषण सर्वांच्या मनामध्ये आणि चाऱ्यांच्या चेहऱ्यावरती महाराज सांगितल्याप्रमाणे टवटवी आहे. आजही 11:30 वाजता असे तुमच्या आमच्या सर्वांचे गुरुवर्य संग्राम बापू भंडारे जी खरी अर्थानं आज समाजाला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला संतांच्या आणि संतांच्या नंतर अशा कीर्तनाची गरज आहे. महाराज आम्ही पांडुरंग चौक आणि उपस्थितांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि महाराज या कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला विनंतीपूर्वक करेन की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होते प्रत्येक क्षण आमच्या हृदयामध्ये आणि सांगत असताना मन भरून येत होतं. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहात, आज या ठिकाणी चाकण आणि इतर परिसरामधून लोक आपलं कीर्तन ऐकण्यासाठी तुम्हाला गुरुवर्य मानतात.
मी तुम्हाला या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक विनंती करेन की आमच्या गावामध्ये कमीत कमी 8,000 विद्यार्थी पहिलीपासून तर 8वी पर्यंत आहेत, 12वी पर्यंत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून तो प्रयास चालू आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला लाठीकाठीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम मी माझ्या स्वखर्चातून करणार आहे. पण विनंती मी आपल्याला करेन की ज्या पद्धतीनं तुम्ही हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रत्येक शाळेमध्ये येऊन आपल्या मुलींना आणि मुलांना सांगण्यासाठी मी आपल्याला विनंती करेन. ती आपली विनंती मान्य करावी अशी मी आपल्याला आग्रह करेन. खूप असं सुंदर अशा कीर्तनाच्या माध्यमातून आपण एक उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकमेका सहाय्य करू अवघे दर सुपंत या वाक्यामधून तुम्ही सर्व संस्कृती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या नवरात्र उत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून आपला सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान आपले या सप्त्याचे अध्यक्ष त्याचबरोबर श्री ज्ञानदेव तुकाराम परमचंद्र की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय दिली अशी सर्वजण आळंदी भजनी मंडळाच्या दत्त महाराज यांना मी विनंती करेल की आपला सन्मान या ठिकाणी सर्वांच्या वतीने होत आहे, आपण तो स्वीकारावा. विठ्ठल मंदिरातील निशांजी तांबे, बापू भंडारे त्याचबरोबर कीर्तनाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, अवजोतजी चौधरी, दर्शन प्रबोधन, मुक्ताई, श्रीधरजी शिंदे, सरस्वती.